फ्लॉवर पावचा फ्लेन्सिंग यातलीच आहे. मागचा गळा किती आहे 6, 5.5 ही शिलाई माया धरायची. इथून पण ही गळारुंदी एवढी म्हणजे ही शिलाई माया राहिली. त्याला बरोबर मार्क करून घ्यायचं. शोल्डर छाती किती आहे 36. हा मागचा गळा आहे 5.5. 36 छातीला 5.5 वगैरे असेल शोल्डरचं माप. 5.5 6 गळ्याला ना हे आपण थोडंसं ड्रेसप्रमाणे वगैरे टाकूया 6.25. आणि मुंडापली पण 6.25 टाकूया. 6 टाकूया. मुंडा एक अर्धा इंचाने वाढवला आणि शोल्डर पण अर्धा इंचाने वाढवला. 9, 34, 9, 10, 11 हे 1.5 इंच आतलं. आता याच्यामध्ये हा थोडासा 1.5 इंच घेऊन 11 कमर हे किती आहे 832. 8 अधिक 36 आणि 32 कात्रीने. अशा वेळेला इकडचं ना तिकडचं असं घ्यायचं. ड्रेसप्रमाणे हे झालेलं आहे तुमचं बॅक. तर फ्रंटला काय करणार घडीकडे तर वाढणार नाही आहे हे माप. ठीक आहे चाचणी द्या अजून. याच्यापेक्षा उंची वाढणार. तर उंची किती होती 13. हां 13 म्हणजे ही बसली आहे करून 14 आहे की नाही. आता ही त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे आपल्याला. 14 अधिक अर्धा पाहिजे 14.5 एवढं होते. म्हणजे जरासं वरून घेतलं माप व्हायला लागलं. तर थोडंसं इथून घेऊया माप म्हणजे आपण 14 अधिक अर्धा वाढी आणि हे मापच टाकणार आहे. या बाजूला वाढवलं. हां या बाजूला वाढवलं. 1 इंचाने वाढवलं. हां हा आहे ना पोर्शन. आणि हा अर्धा इंचाने वाढवला आणि हा 1 इंचाने वाढवला. अजून वाढेल. पासून एवढी गाळा म्हणजे तर हे करता येईल. आज जाणार बॅक फ्रंट. हुआ 3 पॉइंट. हाँ फ्रंट ओपन करना है बैक ओपन काय झालं पहिले शिवलेलं ना मॅडम म्हणजे टक्स पूर्ण आहे ना असं इकडल्या साईडला येते. टच पॉइंट अधिक 9.5 अधिक 10 हा टच पॉइंट झाला.
दीड इंच घेऊ. आणि इथं पाहिजे तर टाकायचा, नसेल तर चालतो. तर अगदी इथं पोकळ पडू नये असं वाटत असेल तर इथं पाहिजे तर टाकलं तरी चालतं. हा ह्या मुंड्याचं पण पाहिजे असेल तर टाकायचा, नसेल तरी चालतो. हे झालं. हे 10 सेंटर हे डार्क मार्क करेल. एवढी बाई हां बाई केवढी पाहिजे? जेवढी आहे तेवढी हे डिझाईन छोटीच पाहिजे. जेवढी येतपर्यंत येणार जास्त म्हणजे तयार 5 होईल. दंड घे 6, 7, 7.5. हे तुला वाढीव नंतर करायला लागणार. याच्या पुढे जे वाढीव येणार ते जोड्याला दे आणि मग फुल टाका, कट कर. कुठला माझा